नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या युट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा कंपाऊंड इंटरेस्टचा सेकंड पार्ट आहे. यात आपण बेसिक समजून घेऊन राहिलो विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आपण 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट कसा फाइंड आउट करायचं हे आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं विद्यार्थी मित्रांनो. काही फ्रॅक्शन्स व्हॅल्यूला पर्सेंटेजमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं आणि ते आपल्या प्रॉब्लेममध्ये येणार तर त्यांना कशाप्रकारे डील करायचं हे सगळं आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकला विद्यार्थी मित्रांनो. बेसिक शिकलेला आहोत आणि आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कंपाऊंड इंटरेस्टमध्ये की 3 वर्षाचं व्याज कशा प्रकारे काढायचं 3 वर्षासाठी. ठीक आहे, व्याज काढा 3 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्टचं. त्याच प्रकारे कंपाऊंड इंटरेस्ट फाउंड फॉर 3 इयर्स म्हणजे 3 वर्षासाठी आपण कशा प्रकारे कंपाऊंड इंटरेस्टचं व्याज जे आहे ते आपण इथे फाइंड आउट करणार विद्यार्थी मित्रांनो. पुष्कळ जण विद्यार्थी मित्रांनो शॉर्टकट ट्रिक सांगत असतात, फॉर्म्युला लावून सांगत असतात, 3a 3a स्क्वेअरचा वगैरे असे etc. पण आपण तशा प्रकारचं काहीच लॉजिक लावून घेणार नाही विद्यार्थी मित्रांनो. जशा प्रकारे आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये अगदी सिंपल प्रकारे 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करण्याचे जे कन्सेप्ट बघितले आहे, सेम तशाच प्रकारचा कन्सेप्ट आज आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करण्यासाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कोणाला काही दिक्कत, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये लिहत चला. ठीक आहे, चला तर मग आज आपण बघूया की कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करू आपण 3 वर्षासाठी कशा प्रकारे फाइंड आउट करायचं ते. ठीक आहे, चला. तर सगळ्यात पहिले लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जसं मी एका वर्षासाठी सगळ्यात पहिले फाइंड आउट करतो 1% ची व्हॅल्यू. ठीक आहे, कंपाऊंड इंटरेस्ट 3 वर्षासाठी 3 इयर्ससाठी. ठीक आहे, चला. कंपाऊंड इंटरेस्ट 3 इयर्ससाठी तर 1%. तर याच्यात काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला 1 गुणिला 3. आता तिथे काय केलं आपण 2 वर्षाच्या काळाचं होतं तर 1 गुणिला 2 करत होतो. म्हणजे कोणत्याही अशा डिजिटला पर्सेंटेज डिजिटला इंटू 2 करत होतो आणि मग याची जे पर्सेंटेजची जे रेट दिलेला असतात त्याचा काय करत असतो आपण स्क्वेअर करत असतो. हे 2 वर्षासाठी. सेम 3 वर्षासाठी पण सेम करणार आहोत, पण इथे 3 चा डिजिट घेऊ. ठीक आहे, ओके. म्हणजे 3 जसं आता इथे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी, इथे समजूनच जाणार तुम्हाला. 1 into 3 करू म्हणजे 1 गुणिला 3 तर किती झाले विद्यार्थी मित्रांनो 3 झाले. ओके, एवढं कळलं. आणि त्यानंतर काय करू 3 गुणिला 1 करू. 3 गुणिला 1 म्हणजे किती झालं 3 1 3 आणि पॉइंट नंतर त्याला अशा प्रकारे लिहू. ठीक आहे, बघा 1 गुणिला 3 केलं 1 into 3 तर 3 लिहिला आपण. मग पॉइंट दिला विद्यार्थी मित्रांनो. मग पुन्हा 3 गुणिला 1 केलं म्हणजे काय झालं 3 into 1 म्हणजे 3 1 3. आता काय करू विद्यार्थी मित्रांनो, ह्या 1 चा काय करू विद्यार्थी मित्रांनो 1 चा क्यूब करू. 1 चा काय करू आपण इथे क्यूब करू. ठीक आहे, म्हणजे 1 चा काय करू आपण क्यूब. 1 चा क्यूब काय होतं विद्यार्थी मित्रांनो 1च. तर आपण तिथे कसं लिहू 0.1 लिहू. म्हणजे 1% ची व्हॅल्यू किती झाली विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट काय झाला 3.0301%. काय झाला अशा प्रकारे 3.0301%. ठीक आहे, तर हा 3 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट आपण फाइंड आउट केला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला. असे आणखी 4-5 एक्झाम्पल घेऊया आणि मग त्याला एका टेबलमध्ये अरेंज करूया. ठीक आहे, चला. सेम बघा, दुसरं बघा. दुसरं मी आता 2% साठी घेतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 2% साठी घेऊया. ओके, तर हे काय होणार इंटू 3 करा. बेत्रिक काय होणार विद्यार्थी मित्रांनो 6. आता काय करा साइन दुने 6 into 2 करा. म्हणजे याच्यानी याला मल्टिप्लाय करा. इथे पॉइंट द्या. 2 गुणिला 3 केलं 6 आले, मग पॉइंट गेलं, मग 6 गुणिला 2 केलं साइन दुने 12 आले. आणि 2 चाच क्यूब किती होतो विद्यार्थी मित्रांनो 2 चा क्यूब किती होतो 8 होतो. तर इथे 0.8 लिहा. तर 2% ची काय व्हॅल्यू निघाली विद्यार्थी मित्रांनो 6.1208%. 6.12 काय मिळाले विद्यार्थी मित्रांनो 08% 2 वर्षात म्हणजे 2% ची कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये 3 वर्षासाठी जो कंपाऊंड इंटरेस्ट आहे तो 6.1208%. बघा, कोणता आपण इथे फॉर्म्युला यूज केलाय का कोणताच फॉर्म्युला यूज केले नाही विद्यार्थी मित्रांनो. फक्त कन्सेप्ट आहे. पहिले काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 3 वर्षासाठी काढायचं आहे म्हणून इंटू 3 करायचं. आले किती 3 दुने 6 आले. ओके, एवढं कळलं. मग या 6 नीच या 2 ला मल्टिप्लाय करायचं. साइन दुने किती होतात 12. तर 12 आपण जसे तसे लिहिले.
त्यानंतर 2चा क्यूब किती होतो विद्यार्थी मित्रांनो 8. तर 08 आपण असे पुट केलं. फक्त एवढं आहे की 2-2 डिजिट लिहायचं. जिथे सिंगल डिजिट आलं तिथे 08 09 अशा प्रकारे लिहायचं. जर 8चा क्यूब म्हणजे क्यूब जर आपण काढत असेल आणि इथून इकडे जर मल्टिप्लाय करत असेल तर. ठीक आहे. पहिली व्हॅल्यू तर आपण जशीची तशीच लिहू. ठीक आहे. इंटू 3 केल्यानंतर जेवढे पण येत असेल तेवढे. ठीक आहे. एवढं कळलं. चला पुन्हा पुन्हा आपण बघूया जसं आता 10% साठी बघूया. ठीक आहे. 10% साठी 10 गुणिला 3 केलं तर किती आले विद्यार्थी मित्रांनो 30. 10 गुणिला 3 किती आले 30. ओके. आता 30 गुणिला 10 करा तर हे किती होणार 30 गुणिला 10 किती होणार विद्यार्थी मित्रांनो 300 होणार. किती होणार विद्यार्थी मित्रांनो 300. तर इथे काय करायचं इथे पॉईंट देऊ आपण आणि पॉईंट नंतर नेहमी 2 डिजिट सोडायचे आणि त्याच्या समोरचे डिजिट कॅरी ऑन करायचे. ठीक आहे. तर हे पॉईंट नंतर काय आहे 3 इथे लिहू आणि पॉईंट नंतर हे 2 शून्य असे लिहू. ठीक आहे. पॉईंट नंतर काय 2 शून्य नेहमी शेवटचे लास्टचे दोन डिजिट आहे पॉईंट नंतर जसे तसे ठेवायचे आणि 2 डिजिटच्या समोरच्या जेवढे पण डिजिट आहे ते कॅरी करायचे आणि त्याला ऍड करायचं. ठीक आहे. ओके. आणि त्यानंतर काय करतो आपण विद्यार्थी मित्रांनो 10चा क्यूब करतो. काय करतो विद्यार्थी मित्रांनो 10चा क्यूब किती होतो 1000. 10चा क्यूब किती होतो विद्यार्थी मित्रांनो 1000. आणि ह्या 1000 ला आपण अशा प्रकारे काय करायचे विद्यार्थी मित्रांनो 1000 ला आपण काय करायचं त्याला असं ब्रेक करायचं म्हणजे 2 शून्य इकडे ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो आणि हे 10 इथे लिहायचे बघा. ठीक आहे. इथे पण काय केलं आपण ह्या 300 मध्ये काय केलं विद्यार्थी मित्रांनो इथे पण आपण ब्रेक केला म्हणजे पॉईंट नंतर 2 शून्य ठेवले. इथे पण 2 डिजिट घेतले तर शेवटचे 2 डिजिट आपण त्याला शिल्लक म्हणजे बाजूला ठेवले. ठीक आहे. ओके. तर बघा आता याची काय करू आपण विद्यार्थी मित्रांनो याची काय करू ऍडिशन करू. बघा 30 प्लस 3.00 पॉईंट 10 आणि हे 00 याची काय करायची ऍडिशन करा. ऍडिशन हा 0 हा 0 हा 1 0 हा 1 1 हे 3 आणि हे 3 म्हणजेच 31.10%. ठीक आहे. म्हणजे 10% ची व्हॅल्यू किती झाली कंपाऊंड इंटरेस्ट 3 वर्षासाठी 31.1%. कळलं विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. कोणाला कुठे काही प्रॉब्लेम काही दिक्कत हे एक वेळेस तुम्हाला समजलं की तुम्हाला एवढं काही कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही. डायरेक्ट पुट करायचे 10 3 30 30 10 300 अशा प्रकारे पुट करायचा आणि 10चा क्यूब पुट करायचा. इथे त्याची ऍडिशन करायची. आपल्याला 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते इथे भेटून जाणार. ओके. चला ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ते स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. अगदी सोपा कन्सेप्ट आहे. अशा प्रकारचा कन्सेप्ट तुम्ही मला माहिती नाही बघितला की नाही बघितला असेल पण मी नेहमी प्रॉब्लेम याच्यावरच सॉल्व्ह करत असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. मी इथे कोणताच फॉर्म्युला यूज करत नाही आणि कशाचा फॉर्म्युला यूज करून कॉम्प्लिकेटेड बनवत नाही. कितीही मोठी संख्या असली तर आपण याच्यावर वर्क करून अशा प्रकारे म्हणजे हा कन्सेप्ट लावून अशा प्रकारे 3 वर्षासाठी आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करू शकतो. ओके. ठीक आहे. चला आता डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं इथे बघूया आपण. इथे हे सगळं मी रिमूव्ह करतो. इथे राहणार पर्सेंटेज व्हॅल्यू इथे राहणार कंपाऊंड इंटरेस्ट आणि इथे राहणार सिंपल इंटरेस्ट आणि हे दोघांचे डिफरन्स फरक किती वर्षासाठी 3 वर्षासाठी काय विद्यार्थी मित्रांनो फरक. ठीक आहे. लक्षात द्या पर्सेंटेज 1% कंपाऊंड इंटरेस्ट 3 वर्षासाठी किती होणार विद्यार्थी मित्रांनो 1% च्या 3.0301% आणि 1% च्या 3 वर्षासाठी किती होणार 3% आणि ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार 0.0301%. बघा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवणं जरुरी आहे. जेव्हा आपल्याला अशा प्रकारचा प्रॉब्लेम येणार की कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट याच्यात 0.0301 चा फरक आहे तर त्याचा मुद्दल काढा त्याची अमाऊंट काढा त्याची प्रिन्सिपल काढा असं आपल्याला काही पण विचारू शकते. तर त्यावेळेस आपल्याला हे अशा प्रकारे पुट करून आपल्याला काढता येतं विद्यार्थी मित्रांनो. तर हा कन्सेप्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. फरक नेहमी फरकच्या खाली राहणार. ठीक आहे. सेकंड 2% काय होणार विद्यार्थी मित्रांनो इथे आपण काढून बघितलंय तरी पण सांगतो बे 3 किती होणार 6
साइन दुने किती होणार 12 आणि 2चा क्यूब किती आहे 08 म्हणजे झालं 6.1208 आणि सिंपल इंटरेस्ट 2 वर्षासाठी काय होणार सॉरी सिंपल इंटरेस्ट 3 वर्षासाठी काय होणार 3 दुने 6 आणि ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार विद्यार्थी मित्रांनो 0.1208%. ओके ठीक आहे एवढं कळलं. आता 3 वर्षासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षासाठी बघा सॉरी 3% रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो 3% 3% रेट साठी बघा हे काय दर आहे हा काय रेट आहे ठीक आहे बघा कसं फाइंड आउट करू आता इथे आपण 3% आहे विद्यार्थी मित्रांनो किती आहे 3 ओके 3 तिरी 9 9 त्रिक 27 आणि 3चा क्यूब 27 काय केलं 3 तिरी 9 9 त्रिक किती होणार विद्यार्थी मित्रांनो 27 आणि 3चा क्यूब किती होणार विद्यार्थी मित्रांनो 3चा क्यूब किती होणार सॉरी 3चा क्यूब किती होणार 27 म्हणजे आपण इथे लिहू शकू 9.2727 9.2727% आणि 3 तिरी 9 सिंपल इंटरेस्ट किती होणार 9% या दोघांचा डिफरन्स किती होणार विद्यार्थी मित्रांनो 0.2727% कळलं ठीक आहे चला आता चार जे जे तुम्हाला मी जे जे स्किप करता ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करा मी काही काही ठोक तुम्हाला सांगतो जसं 5% झालं 5% चे काय होणार कंपाऊंड इंटरेस्ट 5 तिरी 15 इथे लिहितो विद्यार्थी मित्रांनो समजण्यासाठी तुम्हाला 5 तिरी काय होणार विद्यार्थी मित्रांनो 5 तिरी 15 किती होणार 5 तिरी 15 मग काय होणार 15 गुणीला 5 करू 15 पाची किती होणार विद्यार्थी मित्रांनो 75 15 पाची किती होणार 75 आता काय करू 5चा क्यूब करू 5चा क्यूब किती होते विद्यार्थी मित्रांनो 125 तर आपण म्हटलं की 2 डिजिट सोडायचे तर हे 2 डिजिट आपण इथे सोडले शेवटचे म्हणजे हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 15.7626 ठीक आहे 15.7626 आणि 5 तिरी 15 5 तिरी काय झालं विद्यार्थी मित्रांनो 15 ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार विद्यार्थी मित्रांनो 0.7626 डिफरन्स म्हणजे या दोघांचा डिफरन्स काढला तर वजा याच्यातून ही व्हॅल्यू वजा केली तर आपल्याला काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो 0.762 ठीक आहे हे कशाची व्हॅल्यू झाली 5% ची ओके 6% ची बघा 6 नाही घेऊ 9% घेऊ 9% घेऊ बघू आपण ठीक आहे इथे मी सॉल्व्ह करतो 9% ची व्हॅल्यू काय होणार 9 त्रिक किती होते विद्यार्थी मित्रांनो 9 त्रिक 27 ओके ठीक आहे 9 त्रिक किती होते 27 हा पॉइंट दिला 27 9 किती होणार विद्यार्थी मित्रांनो 27 9 किती होते 243 किती होते विद्यार्थी मित्रांनो 243 तर याला आपण असे प्रकारे लिहू ओके आणि 9चा क्यूब लिहू 9चा क्यूब किती होते विद्यार्थी मित्रांनो दिसते का तुम्हाला 9चा क्यूब लिहू 729 9चा क्यूब किती आहे 729 तर इथे कसं लिहू अशा प्रकारे 729 आणि या सगळ्याची काय करू ऍडिशन करू करा आता ऍडिशन 9 2 10चे 0 हातचा 1 5 आणि 7 2 9 आणि 29 29.5029 29.5029 29.5029 ठीक आहे जनरल आपण तुम्ही असं पण करू शकता 9 त्रिक 27 27 9 243 तर अशा प्रकारे पुट केलं आणि 9चा क्यूब 729 म्हणून 2 डिजिट शेवटी जसे तसे ठेवले आणि 7 ला कॅरी केले याच्यात हे किती केले याची मग ऍडिशन केले आपण काय केले ऍडिशन केले विद्यार्थी मित्रांनो आणि अशा प्रकारे 9% ची 3 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट किती निघाला 29.5059% ओके ठीक आहे
आणि 9 त्रिक किती होते विद्यार्थी मित्रांनो 27. आणि ह्या दोघांचा जर डिफरन्स घेतला इथे जर 27 9 त्रिक 27 केलं तर हे किती 2 म्हणजे त्याचा डिफरन्स किती होणार 2.5029%. 2.5029%. ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारचे कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये 3 वर्षासाठी कशा प्रकारे फाइंड आउट करायचा. कंपाऊंड इंटरेस्ट हे आपण इथे बघितलंय विद्यार्थी मित्रांनो. 9 पर्यंत सिंगल डिजिट व्हॅल्यूची आपण ही कंपाऊंड इंटरेस्ट काढून बघितला. समोर आपण 2 डिजिट व्हॅल्यूचा पण आपण कंपाऊंड इंटरेस्ट 3 वेळासाठी काढूया. ठीक आहे. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात नाही राहिल्या तरी चालते. फक्त तुम्हाला स्टेप लक्षात ठेवायच्या जे मी तुम्हाला सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पहिले इंटू 3 करायचं. मग जी व्हॅल्यू येत आहे त्याला त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचा आणि जो रेट आहे त्याचा मग शेवटी क्यूब करायचा. ठीक. फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. चला. ओके. चला. लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो. जसं आता काही व्हॅल्यू घेऊन आलो मी 12%. याचं पण 3 वर्षासाठी कशा प्रकारे फाइंड आउट करायचं. 12 बाजूने 12 तिरी किती होते विद्यार्थी मित्रांनो 36. 12 तिरी किती होते 36. आणि 36 गुणीला आता काय करा 12 करा. किती 36 गुणीला काय करा विद्यार्थी मित्रांनो 12 करा. ठीक आहे. तर हे किती होणार 12 तिरी 36 म्हणजे 12 × 12 × 3. कसं करायचं बघा. 36 × 12 करून राहिलो तर यालाच काय लिहू 12 × 12 तिरी 36. 12 × 12 किती होते 144 गुणीला काय करू 3 करू. 4 तिरी 12 चे 2 हातचा 1 4 तिरी 12 ने 13 चे 3 हातचा 1 3 1 3 आणि 1 4. किती झाले विद्यार्थी मित्रांनो 432. तर आपण इथे काय लिहू 432 लिहू. ठीक आहे. आणि 12 चा क्यूब किती होतो विद्यार्थी मित्रांनो 12 चा क्यूब किती होतो 1728. तर तुम्हाला हे क्यूब लक्षात असणं खूप जरुरी आहे. आपल्या लॉजिक मॅथ व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर कसे फाइंड आउट करायचे क्यूब कसे फाइंड आउट करायचे हे आपण इथे बघतच आहोत लॉजिक मॅथ या सिरीज मध्ये. तर ते पण सिरीज तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघत चला. त्याच्यामुळे तुमचे आणखी बेसिक स्ट्रॉंग होणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 12 चा क्यूब किती होतो 1728. तर इथे काय लिहू आपण 1728 लिहू. आणि ह्या तीनही टर्मला काय करू ऍड करू. तर मी ह्याला तीनही टर्मला इकडे लिहितो. हे किती आले 36 आले. मग 4.32 आले विद्यार्थी मित्रांनो. आणि हे 1728 आले. ठीक आहे. चला याला ऍड करा. हे 28 झाले विद्यार्थी मित्रांनो. हे 9 झाले. हे 4 झाले. 10 चे 0 हातचा 1. हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 40.4928%. 40. ओके विद्यार्थी मित्रांनो बघा बरोबर आहे का. तर चेक करा विद्यार्थी मित्रांनो. 12% ची 3 वर्षासाठी व्हॅल्यू किती निघाली 12% ची 3 वर्षासाठी 40.4928%. जर तुम्हाला विश्वास नसेल वाटेल तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करू शकता आणि इथे चेक करू शकता. इथे परीक्षेमध्ये नाही. ठीक आहे. तर 12% ची जी व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो ती किती झाली 40.4928. कोणता तुम्ही इथे कॅल्क्युलेटर यूज केला सॉरी कोणता इथे तुम्ही काही फॉर्म्युला यूज केला काहीच यूज नाही केलं. फक्त कन्सेप्ट यूज केला. काय विद्यार्थी मित्रांनो 12 तिरी 36. मग 36 गुणीला 12 केला. ओके. किती आलं 432. ते अशा प्रकारे पुट केलं. मग नंतर 12 चा क्यूब 1728 काढला. आणि या तिघाला काय केलं ऍड केलं आणि आपल्याला 12चा रेट 12%च्या कंपाऊंड इंटरेस्ट 3 वर्षासाठी आपल्याला एवढी व्हॅल्यू मिळाली 40.4928%. ओके. आणखी काही व्हॅल्यू बघूया विद्यार्थी मित्रांनो. 15% ची व्हॅल्यू घेऊया आपण. ठीक आहे. चला 15% ची व्हॅल्यू घेऊन बघूया. बघा 15% घ्या. 15च्या 15% घेऊया. ठीक आहे. 15 त्रिक किती होते विद्यार्थी मित्रांनो 15 त्रिक 45. 45 गुणीला 15 करा. काय करा 45 गुणीला 15 करा. ओके. 15 चौक किती होते विद्यार्थी मित्रांनो 60. 15 पाचशे किती होते 75. 5 7 आणि 6. तर आपण इथे कसं लिहू 6.75. कसं लिहू 6.75.
आणि 15चा क्यूब किती होतो विद्यार्थी मित्रांनो? 15चा क्यूब 3375. 3375. तर 33 आणि 75 असं लिहू आपण. ठीक आहे. आणि यालाच काय करू मग विद्यार्थी मित्रांनो? यालाच काय करू आपण? ॲड करू. ठीक आहे. चला तर मग ॲड करा. हे किती होणार? 5, हे किती होणार? 7, हे 8, 7 आणि 3 10चे 0, हातचा 1, 6 आणि 5 11 आणि 1 12. 6 आणि 5 11 12, हातचा 1 52.0875. बघा 52.0875% येत आहे का विद्यार्थी मित्रांनो? कॅल्क्युलेटरमध्ये चेक करू शकता तुम्ही आता इथे. 15चा क्यूब म्हणजे 15%. ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 52.0875%. ठीक आहे. ओके. कळलं? त्यासाठी तुम्हाला क्यूब माहिती असणं जरुरी आहे विद्यार्थी मित्रांनो. ॲटलीस्ट 30 पर्यंत क्यूब तुम्हाला 30 नाही 20 पर्यंत क्यूब माहिती असणं जरुरी आहे आणि एक 21चा आणि एक 25चा. हे लॉजिक मॅथमध्ये आपण घेतच आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि आपले ते कंटिन्यू सिरीज चालूच राहणार. तिथे आपण दररोज डेली बेस प्रॅक्टिसेस आपण घेत असतो मॅथ या सेक्शनवर. थोड्याच वेळा काही दिवसानंतर आपण रिझनिंगवर पण द लॉजिक रिझनिंग आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. चला तर तुम्हाला कळलं का विद्यार्थी मित्रांनो? हां, लक्ष द्या. तर 15% कंपाऊंड इंटरेस्ट 3 वर्षासाठी किती निघाला? 52.0875%. ओके. चला, अशाच प्रकारे एक शेवटच्या 20% साठी आपण बघून घेऊया. 20% साठी कंपाऊंड इंटरेस्ट 3 वर्षासाठी कशाप्रकारे फाइंड आउट करायचं? ठीक आहे, बघा. कॅल्क्युलेटरवर फक्त क्यूब निघतो विद्यार्थी मित्रांनो, क्यूब. सॉरी. हा तर कन्सेप्ट आहे. पण जसा 15चा क्यूब, 18चा क्यूब ज्याला येत नाही, त्यांनी काढून बघा, तेवढाच निघणार. याची आपण ट्रिक्स वगैरे ते सगळे लॉजिक मॅथमध्ये बघूया, की क्यूब कशा प्रकारे फाइंड आउट करायचा, क्यूब रूट कशा प्रकारे फाइंड आउट करायचा. ठीक आहे. ओके. कॅल्क्युलेटरवर कंपाऊंड इंटरेस्ट काढता येत नाही, कारण ते लॉजिकनुसारच निघतात 3 वर्षासाठी. ठीक आहे. बघा. तर 20% साठी आता बघूया विद्यार्थी मित्रांनो. शेवटचं बघूया इथे कंपाऊंड इंटरेस्ट 3 वर्षासाठी 20% रेट यानुसार. 20 त्रिक किती होते विद्यार्थी मित्रांनो? 20 त्रिक 60. ओके. 60 गुणीला 20 करा. किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 60 गुणीला 20 केलं तर किती मिळणार आपल्याला इथे? 1200. तर मी इथे 12 लिहितो. इथे काय लिहितो विद्यार्थी मित्रांनो? 12 आणि हे 0 0. त्यानंतर 20 चा क्यूब करू विद्यार्थी मित्रांनो. 20 चा क्यूब किती होतो विद्यार्थी मित्रांनो? 8000. किती? 8000. ते 8000 इथे लिहू आपण विद्यार्थी. बघा. आता याची काय करा? ॲडिशन करा. हा 0, हा 0, हा 0, हे 8, हे 2 आणि हे 72.8. म्हणजे किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो? 72.8%. 20% च्या 3 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट 72.8% निघणार. ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट हा काय विद्यार्थी मित्रांनो? कंपाऊंड इंटरेस्ट. आणि हा काय होणार विद्यार्थी मित्रांनो? सिंपल इंटरेस्ट किती होणार? 3 वर्षासाठी 60%. किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 60%. आणि ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार विद्यार्थी मित्रांनो? जर डिफरन्स काढला तर किती होणार? 0.8 2 12.28%. हा काय होणार विद्यार्थी मित्रांनो? डिफरन्स होणार. 72.8 आणि हे आपण काय करून राहिलो? 60 मायनस करून राहिलो. 0.8 हे 2 आणि हा 1 म्हणजे 12.8% डिफरन्स निघणार. सिंपल इंटरेस्ट 3 वर्षासाठी किती होणार? 60 होणार. कंपाऊंड इंटरेस्ट 3 वर्षासाठी किती होणार? 72.8 होणार. किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 72.8 होणार. ठीक आहे. ओके. कळलं एवढं? ठीक आहे. चला. ओके. आता आपण डिफरन्स पाहून घेऊया. डिफरन्स पण शॉर्ट प्रकारे कशा प्रकारे फाइंड आउट करते ते आपण पाहून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. तसं तर मी तुम्हाला डिफरन्स कसं काढायचं ते कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट 2 वर्षासाठी आणि 3 वर्षासाठी याच्यात डिफरन्स इथे मी फाइंड आउट करून दाखवलंच होतं. पण कधी-कधी आपल्याला डायरेक्ट डिफरन्स कसा फाइंड आउट करायचा ते पण बघूया. कंपाऊंड इंटरेस्ट फरक 2 वर्षासाठी. काढा. ठीक आहे.
फॉर 2 इयर. ओके, ठीक आहे. तर आता कंपाऊंड इंटरेस्ट फरक 2 वर्षासाठी काढा. कंपाऊंड इंटरेस्ट फाउंड डिफरन्स फॉर 2 इयर. ओके, तर जसं समजून घ्या की विद्यार्थी मित्रांनो 4% रेट आहे. 4% काय विद्यार्थी मित्रांनो रेट आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे 2 वर्षासाठी. कसं होणार विद्यार्थी मित्रांनो, कसं होणार? 4% आहे. ओके, तर मला सांगा 4च्या स्क्वेअर किती होतो? 16 बाय 100 लिहायचं. हे झाला डिफरन्स 0.60. हा काय निघाला विद्यार्थी मित्रांनो? डायरेक्ट डिफरन्स. 5% किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 5च्या स्क्वेअर किती होणार? 25 अपॉन 100. हा झाला 0.25%. एक आहे हा विद्यार्थी मित्रांनो, हा स्क्वेअर, हा 4च्या स्क्वेअर आहे. हा काय विद्यार्थी मित्रांनो? हा 5च्या स्क्वेअर आहे. ठीक आहे. 6%च्या काळाचं राहिलं विद्यार्थी मित्रांनो, 6च्या स्क्वेअर 36 अपॉन मध्ये 100. म्हणजे हे किती झालं? 0.36%. हे सगळे काय विद्यार्थी मित्रांनो? पर्सेंट मध्ये आहे. आणि हे सगळे काय आहे? फरक आहे. म्हणजेच काय? डिफरन्स आहे. ठीक आहे. काय विद्यार्थी मित्रांनो? हे सगळे डिफरन्स आहे. ओके, 10%चा बघा, 10च्या स्क्वेअर किती होतो? 100. 10 अपॉन मध्ये 100 अपॉन मध्ये 100. तर 10%च्या काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 1. 10चा काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 1 होणार. कारण बघा 6च्या स्क्वेअर 36 होतो अपॉन 100. 10च्या स्क्वेअर 100 अपॉन मध्ये 100 म्हणजे 1%. डिफरन्स किती होणार? 1% होणार. कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षासाठी. हा डिफरन्स काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हा डिफरन्स आहे कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. याचा हा डिफरन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. डिफरन्स म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट 2 वर्षासाठी. किती? फॉर 2 इयर. 2 वर्षासाठी आहे. ठीक आहे, हा डिफरन्स आहे तो. 11% चे कसं होणार विद्यार्थी मित्रांनो? 121 11च्या स्क्वेअर अपॉन मध्ये 100 म्हणजे ही किती होणार? 1.21%. ओके, समोर बघा, समोर आपण घेऊया 13%च्या घेऊ. 13%. 13च्या स्क्वेअर किती येतो? 169 अपॉन मध्ये 100 म्हणजे हे किती झालं? 1.69%. त्यानंतर आपण 18च्या घेऊ. 18%. 18च्या स्क्वेअर किती होतो? 324 अपॉन मध्ये 100 म्हणजे ही किती येणार? 3.24%. त्यानंतर आपण 25%च्या बघू. 25च्या स्क्वेअर किती होतं? 625 अपॉन मध्ये 100 म्हणजे हे किती होणार? 6.25%. ओके, तर अशा प्रकारे आपण कंपाऊंड इंटरेस्ट फरक काय विद्यार्थी मित्रांनो? फरक 2 वर्षासाठी काढा. तर कंपाऊंड इंटरेस्ट फाउंड डिफरन्स फॉर 2 इयर्स म्हणजे 2 वर्षासाठी फरक अशा प्रकारे आपण फाइंड आउट करू विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, काही नाही, त्याच्या स्क्वेअर करायचा, डिवाइड बाय 100 करायचा. 0.16% काय निघाला? फरक. फरक म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट या दोघांचा 2 वर्षाचा फरक आपण अशा प्रकारे इथे डायरेक्ट फाइंड करू शकतो. विदाऊट कंपाऊंड इंटरेस्ट वेगळं काढून सिंपल इंटरेस्ट वेगळं काढून. ठीक आहे, आणि याच्यावरचे येणारे प्रॉब्लेम पण आपण फक्त हे व्हॅल्यू पुट करून आपण डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, ओके, चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो काही व्हॅल्यू जे आहे आता आपण ते 2 वर्षासाठी आणि 3 वर्षासाठी आपण इतर फाइंड आउट केलं. पण काही 2 व्हॅल्यू ज्या नेहमी परीक्षामध्ये विचारल्या जातात त्या 4 वर्षासाठी पण विचारल्या जातात विद्यार्थी मित्रांनो. 4 वर्षासाठी काही ट्रिक्स वगैरे तर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. पण ह्या जे 2 व्हॅल्यू आहे याची 4 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. एक चार्ट तुम्हाला बनवून दाखवतो आणि हा चार्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर सारखं डायरेक्ट आन्सर निघणार विद्यार्थी मित्रांनो. आपण 2 वर्षासाठी बघितलं, 3 वर्षासाठी बघितलं आणि ह्या 2 नंबरच्या कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवृद्धी व्याज जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते 4 वर्षासाठी अशा प्रकारे लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मी एक टेबल बनवतो. ह्या व्हॅल्यू नेहमी
आपल्या प्रॉब्लेम मध्ये येत असतात विद्यार्थी मित्रांनो. तर हा टेबल पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. थोडा मोठा करतो. हा, तर समजा व्हॅल्यू 5% आहे. ठीक आहे. आणि हे 10% आहे. ह्या दोन व्हॅल्यू तुम्ही नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 2 इयरसाठी, 2 वर्षासाठी, हे 3 वर्षासाठी आणि हे 4 वर्षासाठी. 5%ची व्हॅल्यू 2 वर्षासाठी तुम्हाला माहितच आहे. काय होणार? कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट 5% रेट आहे. 2 वर्षासाठी किती होणार? 5 दुने 10, 5च्या स्क्वेअर 25%. 3 वर्षासाठी 5 तेरी 15, 0.7625. ठीक आहे. हे डायरेक्ट लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. काढता ते येते तुम्हाला इझिली, तुम्ही काढू तर शकणार, पण आपल्याकडे टाइम कमी असल्याने आपल्याला व्हॅल्यू माहिती असली तर डायरेक्ट पुट करून आपण आन्सर लवकरात लवकर काढू शकतो. आणि 5% 4 वर्षासाठी किती होणार? 21.55%. जर तुम्हाला आलं परीक्षामध्ये तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यू जे आहे दोन पार्ट आपल्याला असायला पाहिजे. 10% 2 वर्षासाठी किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 21%. 3 वर्षासाठी 10 तेरी 30 आणि हे 33.1% जे आपण फाइंड आउट केलं. आणि 10% कंपाऊंड इंटरेस्ट 4 वर्षासाठी किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 46.41%. किती होणार? 46.41%. आणि ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात असायला हवी विद्यार्थी मित्रांनो. ह्या व्हॅल्यू तुम्हाला हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असायला हवा. आणखी काही व्हॅल्यू आहे जसे कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षासाठी, कधी कधी अशा प्रकारच्या पण व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कधी कधी जसं 7.5% आहे. तर याची व्हॅल्यू कशी होणार? 2 वर्षासाठी किती होणार विद्यार्थी मित्रांनो? कंपाऊंड इंटरेस्ट 2 इयर. तर याची व्हॅल्यू लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 7 दुने 14 म्हणजे 15.56%. हे लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. किती होणार? 15.56%. आणि दुसरी आहे 12.5%. 12.5% ची काय होणार? 12 दुने 24 म्हणजे 26.56%. हे पण व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये पुट करून आन्सर काढता येते. तर ह्या दोन व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षासाठी 7.5%, 15.56% आणि 12.5%, 26.56%. ओके. चला तर मग. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा सेशन हा इथेपर्यंतच होता. आपण सेशन मध्ये बघितले की 2% कंपाऊंड इंटरेस्ट 2 इयरसाठी, कंपाऊंड इंटरेस्ट 3 वर्षासाठी कशा प्रकारे फाइंड आउट करायचं विदाउट युजिंग कोणताच फॉर्म्युला. ठीक आहे. आपण कोणताही फॉर्म्युला तिथे यूज केलेला नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त कन्सेप्ट यूज केलेले आहे. आणि हे कन्सेप्टच तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम मध्ये यूज करायचे विद्यार्थी मित्रांनो. मग चाहे ते 2 वर्षासाठी काढायचं असो कंपाऊंड इंटरेस्ट, 3 वर्षासाठी काढायचं असो, तुम्हाला अगदी छान प्रकारे काढता येणार विद्यार्थी मित्रांनो. आणि फक्त ह्या दोन व्हॅल्यू आहे 5% आणि 10%च्या 4 वर्षासाठी, ह्या फक्त तोंडपाठ असायला हवा. ह्या लर्न करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 5% ची व्हॅल्यू 21.55% आणि 10% ची 4 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्टची व्हॅल्यू किती होणार? 46.41%. आणि ह्या पण व्हॅल्यू 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट जर पॉइंट मध्ये विचारलं 7.5% तर 15.56 हे पण व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्याद्वारे लर्न करून ठेवा. आणि 12.5% ची पण व्हॅल्यू 26.56 ही व्हॅल्यू तुम्ही लर्न करून ठेवा. जेणेकरून प्रॉब्लेम मध्ये अशा व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या तर डायरेक्ट हे व्हॅल्यू पुट करून तुम्हाला आन्सर काढता येणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जो कोणी विद्यार्थी मित्रांनो इथे नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कोणाला काही क्वेरीज असेल
कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहत चला. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.